2027ला 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने 14 तळ्याचं सुशोभीकरणाचा शासनातर्फे मोठा हे घेतलेला आहे. यासाठी तुमची पण पंजाबला वगैरे सगळी माहिती वगैरे घेऊन कामाची सुरुवात झाली दिसायचं होतं. तर स्थानिकांचा इथे हे पाणी काढण्यासाठी तळा खाली करण्यासाठी थोडासा विरोध दर्शवला जात आहे. त्यावर तुमचं मत काय? त्यांचं म्हणणं बरोबर होतं की ह्या तलावाच्या पाण्याच्या साठ्यामुळे ज्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत आणि त्यांच्या विहिरी आहेत, बोरवेल आहेत, तर ह्याला पाणीचा पुरवठा होतो. हे पाणी जर आपण पूर्ण काढलं तर मग तिथं आमच्या विहिरी आटतील, बोरवेल आटतील आणि आम्हाला अडचण होतील. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी आपण वेगळं पाणी जे काही देतो, परंतु इतर वापरासाठी हे जे पाणी त्यांना विहिरींचं आणि बोरिंगचं उपयोगी पडतं ते नंतर मिळणार नाही ही त्यांना भीती वाटते. कारण 2021मध्ये महापूर आल्यानंतर जे काय तलाव कचरा गाळ काढण्यासाठी साफ केलं त्यावेळेला त्यांना तशी अडचण भासली होती. त्यांची म्हणणं बरोबर आहे, चुकीचं काय नाही आहे, परंतु त्याच्यावरती पर्याय पण काढणं गरजेचं आहे. कारण पुढच्या 100व्या वर्षी जर हे आम्हाला सगळं करायचं आहे तर आता त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून आता आमची साधक बाधक चर्चा झाली. जर भविष्यात पाण्याची टंचाई भासली तर तो पाणी पुरवठा कसा करायचा, काय करायचा, ह्याची आम्ही साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यावरती आता पडदा टाकलेला आहे. आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे पाण्याचं नियोजन करून कोणाला पाणी कमी पडणार नाही पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी याची जबाबदारी घेऊ. आश्वासनाला स्थानिक समाधानी आहेत का? समाधानी तर सगळेच होऊ शकत नाहीत, परंतु जे काय आज आमची साधक बाधक चर्चा झाली याच्यावरती त्यांना आम्ही समाधानी करवलं आणि त्यांना सांगितलं की कशा प्रकारे आम्ही काय करू शकतो. आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांच्यावर पण जबाबदारी दिली, आम्ही पण स्वतः. शेठ, आता हे पाण्यासंदर्भात चर्चा चालू असताना काही महिलांनी असा प्रश्न केला की इथे जे सुशोभीकरण होणार आहे 14 तळ्याच्या बाजूला त्याची आम्हाला काहीच माहिती नाही, त्याची काय तुम्ही माहिती आम्हाला? हां, मग त्याची आता आम्ही एक ड्रॉइंग लावणार आहेत, म्हणजे चित्रफितीच्या माध्यमातून की नेमकं आम्ही इथे काय काय करणार आहोत. सुशोभीकरण म्हणजे नेमकं काय, त्यानंतर पाण्याचं जे काही शुद्धीकरण ते नेमकं काय, तर या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं लावणार आहोत. 14 तळ्यावरती ABCD अशा इमारती आहेत. शेवटच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये पाणी जाण्याकरता आपल्याकडे जे पाईपलाईन आहे ती अपुरी आहे सध्याच्या परिस्थितीत. त्याकरता नगरपालिका प्रशासन. बघा, आता प्रश्न असा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी अमृत 2 मधून जी काय योजना 65 कोटीची दिली त्याचं काम चालू आहे. कोतेरी धरणाचं पण काम चालू आहे. भविष्यामध्ये हे धरण पूर्ण झाल्यानंतर महाड शहराला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही आणि कुर्ला धरण आणि कोतुड्याचं धरण या दोन्ही धरणातला पण गाळ काढण्याचं आम्ही नियोजन करतोय की भविष्यामध्ये की या महाड शहराला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही अशा प्रकारचं नियोजन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.